तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे तुम्हाला. इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस कॅपिटल आर, अ स्ट्रेट thin metal wire of radius small r and in bracket capital R is greater than small r is inserted symmetrically and one end of the combination is deep vertically in water. ओके, तर कॅपिटल आर कॅपिलरी ट्यूबमध्ये एक छोटंसं काय करायचं, थिन मेटल वायर टाकायचं ज्याचे रेडियस स्मॉल आर आणि त्याचा जो एक एंड आहे तो डीप करायचा वर्टिकली वॉटरमध्ये, सच दॅट द लोअर एंड ऑफ द कॉम्बिनेशन इज ॲट सेम लेवल. तर लोअर एंड जे आहे ते कसं आहे, सेम लेवलला आहे. द राईज ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब इज, तर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये किती लेवलपर्यंत वॉटर राईज झालेलं ते आपल्याला फाईंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये टी दिलेलं आहे, टी इज द सरफेस टेन्शन, रो दिलेलं आहे डेन्सिटी ऑफ वॉटर अँड जी दिलेलं आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शन खालीलपैकी, त्याच्यातला पहिला जो ऑप्शन आहे तो आहे ए टी डिवायडेड बाय इन ब्रॅकेट आर प्लस स्मॉल आर रो इंटू जी. बी ऑप्शन आहे आर रो जी डिवायडेड बाय 2t. सी ऑप्शन आहे 2t डिवायडेड बाय इन ब्रॅकेट कॅपिटल आर मायनस स्मॉल आर रो इंटू जी. आणि डी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट कॅपिटल आर मायनस स्मॉल आर रो जी डिवायडेड बाय टी. तर या 4 ऑप्शनपैकी नेमकं या क्वेश्चनचा आन्सर काय असेल ते आपण चेक करू आणि मग या सोल्युशननुसार आपण डिसाईड करू कोणतं ऑप्शन करेक्ट असेल. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॅपिलरी ट्यूब दिलेलं आहे ज्याचे रेडियस किती येतं, कॅपिटल आर इतकी दिलेली आहे. तर एक काम करू, ही कॅपिलरी ट्यूब एवढी जाड नसते पण आपण एक क्वेश्चन समजून घेण्यासाठी ही कॅपिलरी ट्यूब काढणार आहे. ठीक आहे, तर ही कॅपिलरी ट्यूब झाली आणि या कॅपिलरी ट्यूबची जी रेडियस आहे तर ही रेडियस आहे तुम्हाला किती, तर कॅपिटल आर इतकी. मग याच्या सेंटरपासून तर इथपर्यंतचं जर डिस्टन्स घेतलं तर ते काय झालं तुमचं कॅपिटल आर. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ दिस बिग कॅपिलरी ट्यूब. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय करायचं, एक थिन मेटल वायर घ्यायचं आणि त्याची जी रेडियस आहे ती किती येतात स्मॉल आर आणि कॅपिटल आर स्मॉल आर. ही जी वायर आहे, थिन वायर, ही वायर आहे समजा, ही वायर याच्यामध्ये डीप करायचं आणि या वायरची जी रेडियस आहे ती वायरची रेडियस किती दिली तर स्मॉल आर इतकं दिलेलं आहे. म्हणजे इतका जो पार्ट आहे रिमेनिंग त्याची रेडियस ती किती राहणार, तर हा पार्ट तर राईट कॅपिटल आर मायनस किती स्मॉल आर इतकी काय असणार त्याची रेडियस असेल. ओके, ते झालं तुमचं रेडियस. तर त्यांनी विचारलेलं आहे हे काय करायचं, व्हर्टिकली आपल्याला एका लिक्विड वॉटरमध्ये या ठिकाणी काय करायचं, डीप करायचं. डीप केल्यानंतर त्याच्यामध्ये किती लेवलपर्यंत लिक्विड वॉटर राईज होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर आपण एक काम करू, जनरल फॉर्म्युला या ठिकाणी राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूबचा फॉर्म्युला घेणार आणि तो आहे 2t कॉस थिटा डिवायडेड बाय आर आर रो जी. हा जनरल फॉर्म्युला झाला आर रो जी. ओके, आता यालाच मॉडिफाईड करायचं, 2t पुट किंवा याला एक काम करू स्मॉल आर घेऊन टाकू किंवा R1 याला आपण कन्सिडर करू. ओके, पुट कॉस थिटा जो असणार आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल आपल्याला, 1 पुट करावं लागेल. का बरं, कारण की थिटाची व्हॅल्यू आपण काय टाकू तर 0 टाकू, कारण की प्युअर वॉटरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो 0 डिग्री. ओके, तर आला थिटाची व्हॅल्यू. त्यानंतर R1 जो आहे, आता रेडियस किती शिल्लक राहणार आहे, तर एवढीच आपली रेडियस या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. म्हणजे आर जो असणार तो कॅपिटल आर मायनस का असेल स्मॉल आर. त्यानंतर बाकी काही रिप्लेस करायची काही गरज नाही आहे. मग राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला येणार आहे 2t तसाच कॉस थिटा, थिटाच्या जागा टाकलं 0 डिग्री, R1च्या जागी मी टाकलं कॅपिटल आर मायनस स्मॉल आर आणि पुढे काय राहिलं रो इंटू जी. कॉस 0 डिग्री किती असणार 1, तर याला जर सॉल्व केलं तर आन्सर येईल 2t डिवायडेड बाय कॅपिटल आर मायनस स्मॉल आर रो इंटू जी. हा झाला तुमचा राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब, 2t डिवायडेड बाय कॅपिटल आर मायनस स्मॉल आर रो इंटू जी. जर याचं जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होत आहे. ऑप्शन सी या क्वेश्चनचा राईट आन्सर असेल, म्हणजेच 2t डिवायडेड बाय इन ब्रॅकेट कॅपिटल आर मायनस स्मॉल आर ब्रॅकेट कम्प्लीट रो जी. हा तुमचा राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला या ठिकाणी असेल, ऑप्शन सी.